2च दिवस गावाला गेलो तर केवढी कपडे साठली. आता ही कपडे एवढ्या थंडीत धुवायचं म्हणजे माझ्या जीवावरच येणार आहे, पण आता ही एवढ्यापुरती साईडला ठेवते. आणि ह्यांनी गावाकडून काय काय घेऊन आलं ते आता पिशवी उघडून बघते. तर ह्याच्यात पण कपडेच निघाले. तर आईंनी ह्याच्यामध्ये तांदूळ, डाळ आणि काही भाज्या दिल्या होत्या ज्या आम्ही घरामागं लावलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्येच त्यांनी हरभऱ्याची भाजी पण आम्हाला दिली. ही हरभऱ्याची भाजी आम्हाला दोघांना पण खूप आवडते, तर म्हणलं चला आज हीच बनवूया. सगळ्यात सोपी रेसिपी पण आहे आणि त्यात मला कंटाळा पण खूप आला आहे प्रवासाचा. ह्या भाजीला आधी असं झोडपून घ्यावं लागतं, कारण त्याच्यामध्ये ना किडे असतात, नाहीतर ही व्हेज भाजी नॉनव्हेज होऊन जाईल. मग आता हिला थोडं हाणून मारून झाल्याच्या नंतर मी आता ही भाजी बनवायला घेतली आहे. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. ही रेसिपी पण आमच्या आईंचीच आहे. फक्त मिरची, जिरं आणि हळदीची फोडणी द्यायची आणि भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायची आणि थोडीशी ती नरम पडल्यानंतर त्यामध्ये अंदाजाने मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी थोडी शिजू द्यायची. दहा ते 15 मिनिटात ही भाजी रेडी होते. भाजी झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि हरभऱ्याची सुकी भाजी, चपाती आणि मिरची घालून केलेला पावट्याचा भात असा हा आजचा बेत होता. तर कशी वाटली आजची तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच मिनी व्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट करा. ओके, बाय.